भारत न्यूज 44। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशभरात तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख दूरदृष्टीतून राज्यात वेगाने विकासकामे सुरू आहेत। याच विकासाच्या धर्तीवर रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष सातत्याने प्रभावी कार्य करत आहे। या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माननीय श्री जय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी सन 2025 मध्ये अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। या प्रवेशानंतर रायगड व नवी मुंबई परिसरात भाजपच्या संघटनात्मक बळाला मोठी चालना मिळाली असून पक्ष संघटना अधिक मजबूत झाली आहे। त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे। नुकत्याच पार पडलेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने एकाती विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले। या विजयाची सुरुवात प्रीतम म्हात्रे यांच्या प्रभाव असलेल्या प्रभागातून झाली, जिथे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। त्यानंतर पनवेल शहर परिसरातून आणखी 4 नगरसेवक बिनविरोध निवडून येत एकूण 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षातून भाजपात प्रवेश केलेल्या उमेदवारांना भाजपातर्फे संधी देऊन पुन्हा निवडून आणण्यात आले, ज्यामुळे भाजपाचा विजय अधिक ठोस ठरला। शेकापला रायगड जिल्हा परिषदेत खातेही उघडता आले नाही। शेतकरी कामगार पक्षाचा पारंपरिक गड मानल्या जाणाऱ्या गव्हाण, वडघर, केळवणे, वावंजे, वावेघर, पळसपे आदी जिल्हा परिषद मतदारसंघांमध्येही भाजपाने आपली पकड भक्कम केली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान गावोगावी भेट देत भारतीय जनता पक्षाची विचारधारा, केंद्र व राज्य सरकारच्या विकासांची कामे याबाबत माहिती तसेच तरुणांसाठी रोजगार निर्मितीचे नियोजन प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आले। परिणामी पारंपरिक शेकाप मतदारांमध्ये सकारात्मक मतपरिवर्तन होऊन भाजपाच्या उमेदवारांना जनतेचा स्पष्ट कौल मिळाला। या संपूर्ण प्रक्रियेत भाजपाचे लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर तसेच माजी नगराध्यक्ष श्री जय म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार श्री प्रशांत ठाकूर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली। महायुतीतील सर्व घटक पक्षांचा समन्वय साधत आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत थेट मतदारांपर्यंत पोहोचून प्रभावी मोर्चेबांधणी केली। या एकत्रित प्रयत्नांमुळे भाजपाने हा विजय एकहाती मिळवला, हे विशेषत्वाने अधोरेखित करावे लागेल। सर्वप्रथम मी माझ्या तमाम पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यातील सर्वच नागरिकांना आणि मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो की आपण जो आमच्यावर विश्वास टाकला आणि खरोखर एक इतिहासात नोंद होईल असा रिझल्ट आज आम्हाला पूर्णतः नागरिकांनी दिला। आणि खास करून माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीतील सर्व तमाम कार्यकर्ते आणि मग नंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय मोदी साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेश बालदीजी आणि ज्या जोडीची चर्चा स्कूटीवर झाली ती जोडी, या जोडीचा खास उल्लेख करावा लागेल, ती म्हणजे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आणि आदरणीय जय म्हात्रे साहेब। कारण स्कूटीवर फोटो आला आणि खरोखर बऱ्याच जणांनी त्यांची टिंगल केली की हे मतं मिळवण्यासाठी राजकारण करतात, परंतु ज्या पद्धतीनं पूर्वी शेका पक्षात असताना देखील या जोडीवर विश्वास होता तसाच आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत। तसाच विश्वास, इनफॅक्ट त्याहून जास्त विश्वास आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व इतर नागरिकांचा आणि माझ्या मतदार बंधू राजाचा, या सगळ्यांचा विश्वास आज इथे दिसून आला। नक्कीच मी सांगेन की जेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षात आलो आणि माझ्यासोबत जे सिटिंग नगरसेवक आले, आज तुम्ही बघाल त्या सगळ्या सीट आम्ही निवडून आणल्या। त्यामुळे 51+9 अशा 60 सीटपर्यंत आम्ही पोहोचू शकलो। आणि आज तुम्ही बघाल की इथे देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पण ज्या सीट पूर्वीपासून शेका पक्षाच्या होत्या, आज ते सगळे कार्यकर्ते, सगळे माजी सदस्य हे सगळे माझ्या वडिलांवर, सन्माननीय जय म्हात्रे साहेबांवर विश्वास टाकून सोबत आले। आणि महत्त्वाचं म्हणजे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी आणि आमदार महोदयांनी त्यांना न्याय देऊन त्यांना सीट दिल्या आणि त्या सीट आज भारतीय जनता पार्टीतून निवडून आले। नक्कीच की ज्या पद्धतीनं सगळ्याच्या सगळ्या सीट आल्या त्याच्यामुळे विरोधकांना 4 मुंड्या चित केल्याचं इथे स्पष्ट चित्र दिसत आहे। ज्या पद्धतीनं पंचायत समितीत देखील आपण बघाल 16 पैकी
15 सीट आल्या, 1 सीट थोडक्या मतांनी गेली. आमची शीतलताई थोडक्या मतांनी गेली, परंतु ती देखील विजयाच्या दिशेनेच होती. परंतु थोडंफार मतांमध्ये हे झाल्यामुळे ती सीट आमची थोडक्या मतांनी गेली. परंतु तरी सुद्धा ती त्याच उत्साहाने माझ्यासोबत बाहेर पडली आणि हसत आली. त्याच्यामुळे नक्कीच ते आजपासून पुढच्या कामाला लागलेली आहे, हे देखील त्याच्यातून चित्र स्पष्ट दिसत होतं. आजच्या विजयाबद्दल काय बोलाल? भाजपला स्पष्ट बहुमत. मी नक्कीच जो मतदार राजाने विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कुठेच तडा जाऊ देणार नाही आणि नुसतं हे बोलायला नाही, तर येत्या पुढच्या काळात जी कामे, विकास कामे रखडलेली असतील किंवा जी कामे झाली नसतील, त्या विकास कामांकडे नक्कीच आम्ही जातीने लक्ष देणार. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44.